नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखाच्यामध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत बटाट्याचे काप कसे करायचे ते. त्यासाठी आपण लागणारं साहित्य काय काय घ्यायचं आहे ते बघूया. इथे मी बटाटे घेतलेले आहेत. 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत मी इथे. त्यानंतर आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, चवीपुरती मीठ घ्यायचं. हळद घेतली अर्धा चमचा, 1 चमचा मिरची पावडर किंवा घरगुती मसाला आणि तेल तळण्यासाठी. सुरुवातीला आपण बटाट्याचा साल काढून घेऊया. बटाट्याचा साल नाही काढलात तरी चालेल, पण लहान मुलांसाठी जर हवे असेल तर आपण ते बटाट्याचा साल काढून घ्यायचा. नंतर आपण त्याच्या गोल चकत्या करून घेणार आहोत. एकदम पातळी नाही आणि एकदम जाड सुद्धा नाही. आपण बटाट्याच्या भजीसाठी जे करतो ना त्यापेक्षा किंचितशी जाडूर ठेवली तरी चालेल. एकदम जाड नाही, कारण आपण बघू शकता इथे मी या सर्व बटाट्याचे काप कट करून घेतलेले आहेत. त्याची जाडी आपण बघाल. नंतर आपण याच्यामध्ये आता सर्व बटाट्यांना मीठ लावून घेणार आहोत. अगदी झटपट होणारी आणि टिफिनसाठी अगदी मस्त ही रेसिपी आहे. ते आपण कोकणामध्ये फेमस आहे बटाट्याचे काप, तसंच काचऱ्या सुद्धा. इथे आपण मीठ घातलेलं आहे, नंतर हळद घालून घेतलेली आहे, नंतर घरगुती मसाला आपण घालून घ्यायचा याच्यामध्ये. हे सगळं आपण व्यवस्थित त्याला प्रत्येक कापाला लावून घ्यायचंय. नंतर आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आणि तांदळाच्या पिठामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. चवीपुरते आपण थोडंसं इथे मीठ घालणार आहोत. थोडीशी हळद आणि आपला जो मसाला आहे ते सुद्धा आपण थोडं थोडं ते घालून घ्यायचंय आणि सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपण हे मिक्स करून घेणार आहोत. नंतर प्रत्येक जो बटाट्याचा काप आहे त्याला मस्त दाब देऊन आपण ते लावून घ्यायचंय. मित्रांनो, नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. इथे आपण थोडंसं हाताच्या साहाय्याने प्रेस करून आपण ते पीठ लावून घ्यायचंय. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इथे दोन्ही बाजूला आपण असं पीठ लावून घेतलेलं आहे. एकीकडे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे. पॅन गरम झाला आपला की त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की एक एक करून आपण हे बटाट्याचे काप इथे फ्रायसाठी पॅनमध्ये ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम मात्र आपण थोडी मिडियम ठेवणार आहोत, जेणेकरून आपला बटाटा व्यवस्थित आतून सुद्धा शिजला जाईल. सर्व बटाट्याचे काप आपण इथे घातलेले आहेत. नंतर आपण ते पलटी करून घ्यायचे. साधारण 3-1 मिनिटं झाली की नंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा ते व्यवस्थित शिजून जातील. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. आपले बटाट्याचे काप इथे फ्राय झालेले आहेत. टिफिनला अगदी आणि किंवा लहान मुलांसुद्धा आवडणारे बटाट्याचे काप आपण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.